शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार आणि कायमस्वरूपी ज्यांची समाजाशी बांधिलकी आहे आणि सर्वसामान्य माणसाची नाळ असणारे ॲडव्होकेट रामचंद्रजी ढवळे साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती गणाचे उमेदवार काक्रंबा पंचायत समितीचे उमेश रमेश पंडागळे, त्याचबरोबर सलगरगा पंचायत समितीचे उमेदवार आणि लय आग्रह होता फार मला वाटतं निबगाव आलं माझ्यापैकी कुठं आहे श्याम तेव्हा ही इथं गडी आहे इथं बसल्याला माग असे श्यामसुंदर माळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आदरणीय व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला काही प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला विचारले. नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित असलेले यश त्या ठिकाणी मिळालं. नेमकं आमच्यासारख्या सामान्य माणसानं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या माणसानं आणि ज्याच्याकडं कारखाने नाहीत, संस्था नाहीत, आर्थिक क्षमता नाही किंवा कुणाचं काही गबाळ हाणलेलं नाही, ईडीनं 10 टाकावी अशी संपत्ती नाही, अशा माणसानं राजकारण करावं का करू नये हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही म्हणताल असं का? तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक मी कशासाठी लढत होतो? काय माझा स्वार्थ होता? एक ड्रग्सच्या महाभयंकर प्रकरणात अडकलेला आरोपी जो 2 महिने या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता, ज्या माणसानं पुढच्या पिढ्या बर्बाद होण्यासाठी ते विष आणून इथं विकायचा प्रयत्न केला, त्या माणसाला राजकारणात प्रवेश मिळवणे ही प्रामाणिक भूमिका होती माझी. काय चूक होती? ज्या माणसाचे मटक्याचे उद्योग आहेत, ज्या माणसाचे क्रिकेटच्या सट्ट्याचे उद्योग आहेत, अशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवून त्याच्यात प्रचंड प्रमाणात कामात भ्रष्टाचार करून मिळवलेली संपत्ती आहे, अशी माणसं राजकारणापासून बाजूला राहावी हे आमचं काही चूक होतं? म्हणजे निवडणूक लढवायला पाहिजे होती का नव्हती? त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर आमचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, अमर भैया मगर, मला सांगा त्यांच्यातला दुर्गुण तरी सांगा. एक माणसानं त्यांच्याकडे हात दाखवून सांगावं की ह्या माणसानं अमुक माणसाचं वाटोळं केलं. एक माणसानं सांगावं की ह्या गुन्ह्यात हा माणूस आरोपी आहे. एक माणसानं सांगावं अमर भैयाचे 2 नंबरचे व्यवसाय. नेमकं कमी काय? उच्च शिक्षित असलेला माणूस आहे, चांगला माणूस आहे, तुमच्या पुढे आम्ही सक्षम पर्याय दिला. असं असताना तुळजापूर नगरपालिकेत एका मताला जर 30,000 रुपये किंमत दिली जात असेल आणि मतं विकत घेतली जात असतील तर नेमकं आमच्यासारख्या माणसानं निवडणूक लढवावी का लढवू नये? बांधवानो, याचा विचार तुम्ही करा. ह्याचा विचार तुम्ही करा. 7-7, 8-8 कोटी रुपये जर निवडणुकीच्या नगरपालिकेसारख्या निवडणुकीत खर्च होते, ज्या माणसानं 30,000 रुपये तुम्हाला मतासाठी दिले, त्या माणसाची सत्ता आली, काय नाच होता, काय डान्स होता, काय उन्माद होता, कशासाठी? ही माणसं आज सत्तेत आली, काय करतील उद्या? तुमच्या भल्याचं काम करतील, तुमच्या चांगल्याचं काम करतील. बांधवानो, ह्याचा विचार तुम्ही. ठीक आहे, मी एका गोष्टीच्या बाबतीत जनतेला सुद्धा मानतो, इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची ताकद वापरल्याच्या नंतर सुद्धा केवळ 600 मतं आमच्या उमेदवाराला मिळवण्यात कमी पडला, म्हणून पराभव झाला. मी अजून सुद्धा जनतेचे आभार मानतो. हिच्या तुळजापूर नगरपालिकेची निवडणूकच कधी होत नव्हती. उमेदवारी अर्ज भरला की 50 लाख रुपये दिले जायचे उमेदवारी माघारी, बिनविरोध निवडणूक. त्या नगरपालिकेत आपण निवडणूक घेतली आणि आज महाविकास आघाडीचे 5 नगरसेवक तुळजापूर नगरपालिकेत गेलेत. मला वाटतं इथं सुद्धा समाधान त्या ठिकाणी आपण मानलं पाहिजे. आता आम्हाला तुमच्या सगळ्याच्या समोर 2 बाजू ठेवायच्यात.
एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे, एका बाजूला राणा पाटील आहे. सरळ सरळ आहे, स्पष्ट आहे. आता दोन्ही माणसातली तुलना करा. मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, नेमकं आमच्यात चूक काय? बांधवांनो, मी घराणेशाहीबद्दल बोललो, मी बोललो तसा वागलो. माझ्या घरात मी आमदार असलेल्या जागेवर मी जेव्हा खासदारकीला निवडून गेलो तेव्हा त्या आमदारकीच्या जागेवर ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली, ना माझी बायको आमदार झाली. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणी कळंब धाराशिव मतदारसंघातनं 2 वेळेस आमदार झाला. एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू खासदारकी लागली की बायको उभारली पाहिजे, आमदारकी लागली की नवरा उभारला पाहिजे. आता मला वाटलं जिल्हा परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं चांगला निर्णय घेतला की आमदार खासदाराच्या घरात तिकीट द्यायचं नाही, सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायचं. मला सांगा, असा निर्णय घेतलेला असताना सुद्धा जिल्हा परिषदची जागा सुद्धा कार्यकर्त्याला सोडू नये, तिथं सुद्धा सत्तेचा हव्यास, तिथं सुद्धा माऊली तीरमधनं उभ्या टाकल्या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला सगळी जी काय अक्कल आहे राजकारणातली ती फक्त पाटील कुटुंबालाच आहे का? बाकीचे सगळे बिनाकले आहेत का? बरं, प्रश्न आहे, नेतृत्व कुठून तयार होत असते हो? विलासराव देशमुख बाबळगावचे सरपंच होते, तिथून ती मुख्यमंत्र्यापर्यंत प्रवास झाला. नेतृत्व तयार व्हायची निवडणूक आहे, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, उद्याचं नेतृत्व घडवणारी निवडणूक आहे. बांधवानो, मला सामान्य माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे आणायचंय. मला एकट्या ओमराजेच्या घराच्या पुरतं राजकारण करायचं नाही, ही भूमिका आहे माझी. आणि त्याच्यासाठी सामान्य कुटुंबातली माणसं, मला माझ्या घरातलं कोण लढलेलं दिसलं का तुम्हाला? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी नाही लढली. काय भूमिका आहे? भूमिका बांधवानो ही आहे माझी की एक बाजू, दुसऱ्या बाजूला ही माणसं आहे की घरातच पाहिजे, ती सुद्धा नात्यातच पाहिजे, ती सुद्धा बायकोलाच असत राहून चांगलं. आता ह्याचा विचार तुम्ही करा की एक बाजू. दुसरी बांधवानो, ज्या पक्षानं मला आमदार केलं, ज्या पक्षानं मला खासदार केलं आणि ज्या मतदारांनी मला मतदान टाकलं, त्या मताच्याशी मी कुठेही बेमान झालो नाही. त्या मतदाराच्या टाकलेल्या मताचा सौदा ओमराजे निंबाळकरनं कुठेही केला नाही. ओमराजे सरकार फुटलं तेव्हा 100 कोटीला विकला गेला नाही. प्रामाणिकपणे आहे त्या पक्षात, विरोधी पक्षाची भूमिका लढवत आहे. का तर तुमच्या मताशी कुठं बेमानी नको, ज्यांनी संधी दिलं त्यांच्याशी कुठं बेमानी नको. एक बाजूला ही आहे, दुसऱ्या बाजूला राणा पाटील. 40 वर्ष ज्या पवारांनी ह्यांच्या डोक्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही, त्या शरद पवाराची सत्ता गेल्या गेल्या एका रात्रीची कुठे गेले? कमळाबाई गेले का नाही? आणि कशासाठी गेले? कशासाठी गेले? तुम्ही ऐकलं नाही का? त्यांचं विकास करायचा आहे म्हणजे मला, म्हणून कुठं का पुढारी चालले तो कमळाकडं, भाजपकडे का चाललेत? कुणाला सत्ता पाहिजे, कुणाला पद पाहिजे, कुणाला पैसे पाहिजेत, कुणाला हाणलेली 2 नंबरची संपत्ती ईडी पासून वाचवायची. ही 4 कारणं खरी आहेत, पण जनतेला सांगताना सांगते विकास करायचा आहे. कसा विकास? आता तुळजापूर रस्त्याने इथवर आलो नाही, बघितला विकास? किती रस्ता छान आहे, सुंदर आहे, बघितला नाही तुम्ही? इथल्या आमदारानं 5000 कोटी रुपये आणले मागच्या 5 वर्षात म्हणून सत्कार करून घेतला. नेमकं कोणत्या गरदारात 5000 कोटी पडले मला दावा तरी? तिथून मी चलतच आलोय, तिथून मी बघतच आलोय. बांधवानो, दुसरा मुद्दा इथं तुमच्या सगळ्याच्या समोर ठेवलाय की स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणारी माणसं एकीकडे आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे त्या पक्षाची इमानदार राहणारी माणसं. भले विरोधात आहेत, नाही सत्ता मिळाली पण आपलं नाव जाईल असं काम आपल्याला करायचं.
एवढा जोश जर मतदानात दाखवला तर निवडूनच येते बघी. आता सांगतो तिसरी बाजू ही म्हणजे कायमस्वरूपी विकासावर बोला, विकासावर बोला. चला विकासावर बोला. मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, 40 वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेल्या माणसाच्या जिल्ह्याची अवस्था काय? पद्मसिंह पाटील, राणा पाटील 40 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. सत्ता त्यांची, मंत्री तीच. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत या देशात नंबर 3 ला कोणता जिल्हा? धाराशिव जिल्हा. आणि ज्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ती श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? देशात 3ऱ्या नंबरला श्रीमंत खासदाराच्या. मग नेमका त्या 40 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या घराला झाला? माझा साधा प्रश्न. उघड उघड आहे घराला झाला. पुन्हा ती मला सांगते विकास. मला प्रश्न हा आहे की लातूर आपल्याकडे तालुका होता 83 पर्यंत, 83 ला लातूरचा जिल्हा झाला. या म्हाताऱ्या माणसाला विचारा, खरं आहे का नाही मामा? धाराशिव मध्ये लातूर तालुका होता का नाही? 83 ला जिल्हा झाला. मग लातूरच्या तोंडाकडे बघितलं आणि धाराशिवच्या तोंडाकडे बघितलं, काय दिसतंय? विकास दिसतंय का नाही आपल्या जिल्ह्यातला? ही वस्तुस्थिती आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आता आमचं तुलना करू. आता 4थी, आम्ही 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि मी खासदार होतो, कैलास पाटील आमदार होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार. आम्ही मंत्री नव्हतो. तरी सुद्धा 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता हो मामा? 1.5 वर्ष आपलं कोरोनात गेलं. 1 वर्ष काम करता आलं. त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिव जिल्ह्याचं शासनाच्या मालकीचं मंजूर केलं, चालू केलं. या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडते. तुम्हाला वाटेल काय त्याच्यात नवल? एखाद्या सामान्य माणसाला जर हृदयावरची शस्त्रक्रिया करायला सांगितली, 3 लाख रुपये खर्च जर सांगितला, एखाद्या माणसाला मेंदूवरची शस्त्रक्रिया करायला सांगितली, खर्च जर 5 लाख 6 लाख सांगितला, तर ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याचे तज्ञ डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टर असतात आणि ती ह्या शस्त्रक्रिया 1 पैशाचाही खर्च न लागता गरीब माणसावर करू शकते. हा ह्या मेडिकल कॉलेजचा फायदा. आपण इथं केलं, चालू केलं. या वर्षी डॉक्टर झालेले लेकरं पडते, त्याच्यावर इलाज चालू झाले. बांधवानो, अशाच पद्धतीचं मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना मंजूर झालं. कुठं झालं? नेरूळ. नेरूळ म्हणजे तुम्हाला वाटेल बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? कुठं नेरूळ आहे तिकडं मुंबईत. तिथे बारूळच्या शेजारी न हो, लोकांना कळत नाही नेरूळ. नेरूळ लोकांना वाटतं बारूळच्या शेजारी. मुंबईत आहे. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडे उदाहरणं असतील गावातली की मोठं ऑपरेशन करायची पाळी आली, घरातली 1 एकर 1.5 एकर जमीन विकून सुद्धा आपला प्रपंच संपला, कुटुंब संपलं, तरी माणसावर इलाज होऊ शकले नाही. की माणूस तसाच इलाज वाचून तडफडून गेला. अनेक उदाहरणं आहेत का नाही? बांधवांनो, त्या मेडिकल कॉलेजची खरी गरज कुठं होती? धाराशिवसाठी होती का मुंबईसाठी? धाराशिवसाठी होती. पण झालं कुठं? मुंबई. का? आपल्याकडे इथली सगळी माणसं जाहीरदार आहे. ही जर कोण आजारी पडली, डॉक्टरनं सांगितलं 3 लाख रुपये तुमच्या ऑपरेशनचा खर्च आहे, की लगेच बंडल फिकून आणता डॉक्टर. प्रचंड पैसे आहेत तुमच्याकडे. गरीब माणसं कुठं आहेत? मुंबईला. म्हणून कॉलेज कुठं? बरं, ती कॉलेज सुद्धा मुंबईचं, सरकारच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, तेरणा कारखान्याच्या सभासदाच्या हाणलेल्या ट्रस्टच्या मालकीचं कॉलेज. कुठं? मुंबई. मला तुमच्या सगळ्याला प्रश्न आहे, याचा आजीवन अध्यक्ष डॉक्टर पाटील, आजीवन सदस्य राणा पाटील, आजीवन सदस्य अर्चना पाटील, आजीवन सदस्य आता नवीन मल्लू पाटील, सगळ्या कुटुंबात. तुम्ही त्या मेडिकल कॉलेज या जिल्ह्यासाठी इथं करणं अपेक्षित होतं, केलं मुंबईला.
आणि हिथून एखाद्या दुसऱ्या माणसाला घेऊन जाते, तिथं नीट करून आणते, पुन्हा म्हणते ते नीट झाला नीट झाला नीट झाला. अरे इथं केलं असतं तर फुकट जाऊन करून आला असताना उपचार. मुंबईला कशाला बोंबलत जायची पाळी आली. आणि तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर मागताय मला त्या प्रश्नाचं उत्तर पद्मसिंह पाटील राणा पाटलाकडनं अपेक्षित आहे की तुम्ही त्या मेडिकल कॉलेज मधनं या जिल्ह्यातलं एक तरी शेतकऱ्याचं लेकरू फुकट डॉक्टर केलंय का? एक सुद्धा अख्ख्या जिल्ह्यात सापडणार नाही, एक सुद्धा नाही. का नाही केलं? कारण एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फीस आहे. डोनेशन 150 लाख ते 200 लाख एका मेडिकलचं ऍडमिशन. आणि बांधवांनो अशा 50-50, 60-60 जागा भरल्या जातात. 1.5 ते 2 कोटीच्या हिशोबानं 50-50 जागा भरल्या तर 100 कोटी रुपये फुकट घर बसले येते. 30-100 कोटी इथं आणलेले पैसे, ड्रग मधून आलेले पैसे, त्याच पैशाचा माल दाखवायचा आणि आमच्या विरोधात राजकारण करायचं. ही चाललंय इथं, ही वस्तुस्थिती आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला बोललं जातं विकासावर बोला. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, रेल्वेचा विभाग केंद्र सरकारकडे आहे का राज्य सरकारकडे? तुमच्या आमदाराला सांगावं. कारण राज्यात आहे कुठं रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे कॅबिनेट मंत्री? बरं 14ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 ते 19 बी खासदार होता. एक दगड तरी रचला का हो? 19ला ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर लोकसभेतली माझी भाषण रेल्वेच्या प्रश्नावर ऐकली असतील तुम्ही. लोकसभेत माझा रेल्वे मंत्र्याबरोबर झालेला पत्रव्यवहार तुम्ही बघितला असेल. 19 ते 24 ओमराजेनं काहीतरी प्रयत्न केला असेल का नसेल? मग बांधवांनो ती काम चालू झालं. तुळजापूर ते धाराशिवची इंजिन ट्रायल मार्च 2027 ला होऊन जाते. पण नारळ फोडायला तुमचा आमदारच मोरे आहे, पोतं घेऊनच आहे. तुम्ही केलं असेल तर घ्या ना. गावात यायचं दुसऱ्याचं लेकरू आपल्या काकाला हाणायचं, म्हणायचं कसं काय आपलं आहे? अरे हानतेल ना लोक गावात. ही पद्धत आहे. मला बोललं जातं विकासावर बोला, विकासावर बोला. नुसतं यायचं, शुद्ध बोलायचं, मोठाड बोलायचं, नाकातल्या नाकात बोलायचं. अरे नेमकं झालं काय दाखवा ना मला. तुम्ही 5,000 कोटी आणून सत्कार करून घेतला ना, ह्या रस्त्याची अवस्था बघा ना, दाखवा मला. ह्या तालुक्यातला कुठला रस्ता नीट आहे, चला आपण जाऊन इन्स्पेक्शन करून दावा मला. पुढची गोष्ट बांधवानो, आपण RDSSच्या माध्यमातून, RDSS तुम्हाला माहिती आहे लाईटीची अडचण आहे का नाही प्रत्येक गावामध्ये? 2 हातात 2 फेस धरून पाण्यात उभारला तरी झटका बसत नाही, इतकं व्होल्टेज आहे. धरून घ्यायचा नाही तर माझ्या नशिबाला आणता उद्या काय. व्होल्टेज आहे का? चालते ना का मोटरी? बांधवानो, मी खासदार RDSSचा अध्यक्ष असतो. मी RDSSचा अध्यक्ष असताना आपल्या तालुक्यात नवीन सबस्टेशन आपण डेकरी, वडगाव काठी, नवीन तामलवाडी, कारला, खंडाळा ही नवीन सबस्टेशन करून घेतली. त्यावेळेस सँक्शन आहे. नारळ फोडायला तुमचा आमदार. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, जास्तीचे पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 MVA चे बारूळ, वरटी ह्या 2 ठिकाणी. आणि क्षमता वाढ म्हणजे 5 चा 10 करायचा ट्रान्सफॉर्मर आपण 10 MVA चा केला की फुलवाडीला पण नारळ फोडायला तुमचा आमदार. ती सँक्शन केलेल्या प्रोसिडिंग माझ्याकडे आहे. मी अध्यक्ष असलेल्या प्रोसिडिंग माझ्याकडे आहे. मी काय सांगितलं माझं कर्तव्य आहे. मला त्याची जाहिरात करायची आवश्यकता जास्त वाटत नाही. बांधवांनो, मला अजून आपल्याला विचारायचंय, जिल्हा नियोजन समितीच्या 24-25च्या 210 कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती आहे. का स्थगिती? कुणाची कामं आहेत त्याच्यात? तुमचे शेतातले डीपे आहेत, तुमचे गाव अंतर्गत रस्ते आहेत जनसुविधा मधले,
तुमचे 30-54, 50-54 मध्ये 2 गावाला जोडणारे रस्ते आहेत. तुमच्या PSC ला लागणारा औषध जी फुकट मिळते त्या औषधासाठी ते पैसे आहेत. तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जी कॅब होणार आहेत त्याच्यासाठी पैसे आहेत. 210 कोटीच्या कामाला 2 वर्ष झालं स्थगिती का? ही मनमानी. बरं, ही 210 कोटी रुपये कुणाचे? इथल्या कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही. बिस्किटचा पुडा जरी घ्यायचा असला तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा टॅक्स भरूनच तुम्हाला बिस्किटचा पुडा मिळतोय दुकानात. कुठलं का सामान घ्यायचं म्हणलं तर त्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला GST टॅक्स द्यावाच लागतं. बऱ्याचशा गरीब लोकांना वाटलं आपण टॅक्सच भरीत नव्हतो. साडी घेतली टॅक्स आहे, कपडे घेतले टॅक्स आहे, चप्पल घेतला टॅक्स आहे, शॅम्पू घेतला टॅक्स आहे, काही घ्या, प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे. तुमचेच पैसे तुमच्या माध्यमातून जमा करायचे. तुम्ही आम्हाला मतं टाकले म्हणून आम्हाला अधिकार की तुमच्यासाठी खर्च करायचे. तर आम्ही फुकट भूषण हाणायचं काही कारण आहे का की जुनं आम्ही आमचं उसाचं बिल आणून खर्च केले? मला तुम्हाला विचारायचं आहे की 24 तास तुमच्यासाठी मी उपलब्ध आहे. डीपी जळाला ओमराजे आहे का नाही? परमिट पाहिजे ओमराजे आहे. कुणाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ओमराजे आहे. कुणाला रक्ताच्या बाटलीची आवश्यकता आहे ओमराजे आहे. इष्टीत जागा मिळालं तरी ओमराजे आहे. म्हैस आजारी पडली, गाय आजारी पडली तरी ओमराजे आहे. त्याला हिनवायले म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का हो? मतदान घेताना गुराख्याचं मतदान लागतं का नाही खासदाराला? का खासदार म्हणतोय गुराख्याचं मतदानाची गरज नाही होय? का खासदार म्हणतोय ड्रायव्हरच्या मताची गरज? अरे बाबा, मला तुमच्यासारखं 10 कारखाने 20 संस्था बघायचे नाहीत. माझा 24 तास मधला 24 तास वेळ लोकांसाठी मी उपलब्ध आहे. जर स्पर्धाच करायची माझ्यासोबत तर माझी इच्छा 24 तास वेळ द्या ना तुम्ही. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुझ्या काय पोटात दुखायले? ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंद आहे. तुझ्या काय पोटात दुखायले? काय मला वेळ द्यायचा आहे मला माझ्या जनतेसाठी. तू कोण ठरविणार? आणि मला अभिमान आहे बांधवांनो की आपण आपल्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहिलं पाहिजे लोकांत. आणि मी ते करत आलो. आणि ही लोक त्यालाही नव्हते. त्यांचं काय म्हणणं, डीपी जळाला तर डीपी द्यायचं काय खासदाराचं काम आहे? तुम्हाला तू उसाचं बियाणं हातर नाही तर कांद्याचं रूप आण म्हणावून तुझा डीपी जोडली, मग तुला बघ कसं होते. आता हे ना कवा कांद्याचं रोपच लावलं नाही, उसाचं बियाणं हातरे ना, ह्याच्या शेतात काय मेड्या बाबी. त्याला काय कळणार आहे डीपी जळल्यावर काय दुःख नाही ती? त्याला कळणार नाही दुखलं काय ते. आणि त्याच्याबद्दल काम करणाऱ्या माणसाला नाव ठेवायचं. आणि एक त्यांना सांगायचे मला की बाबा रे, तुमचा पराभव, तुमच्या कुटुंबाचा पराभव 3दा झालाय. पद्मश्री पाटील 14ला पडलंय, 19ला राणा पाटील पडलंय, 24ला ताईने ह्या दोघांचे रेकॉर्ड मोडले.